2015चं साल आठवतंय. टीव्हीवर एकच नाव गाजत होतं, छगन भुजबळ. आरोप होता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकामातल्या घोटाळ्याचा. अहो, आकडा पण छोटा नव्हता. तब्बल 800 कोटी. भुजबळ साहेबांना अटक झाली. 2 वर्षाचा तुरुंगवास घडला आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पण आज 2026 मध्ये संपूर्ण चित्र पूर्णपणे बदललंय. आधी एसीबीने क्लीन चिट दिली आणि आता ईडीच्या केसमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. पण प्रश्न उरतोय तो, घोटाळा नेमका होता काय? भुजबळ साहेब नक्की सुटले कसे? आणि आता पुढे काय? आजच्या व्हिडिओमध्ये हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. तर किस्सा सुरू होतो 2005 मध्ये, जेव्हा छगन भुजबळ राज्याचे पीडब्ल्यूडी मंत्री होते. दिल्लीत राज्याचं डोकं असावं म्हणून महाराष्ट्र सदन उभारण्याचं ठरलं. पण आरोप झाला की हे काम देण्यासाठी टेंडर काढले गेले नाहीत. के एस सामनकर एंटरप्राइजेसला हे कंत्राट बहाल केलं गेलं. त्या बदल्यात भुजबळांच्या नातेवाईकांच्या कंपन्यात 13.5 कोटीची लाच आली, असा ईडीचा दावा होता. विरोधकांनी रान पेटवलं आणि अंजली दामन यासारख्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली. 2015 मध्ये एसीबीने गुन्हा दाखल केला. 2016 मध्ये ईडीने अटक केली. भुजबळ साहेब आर्थर रोड जेलमध्ये गेले. 2 वर्षानंतर जामीन मिळाला. पण घोटाळेबाज हा शिक्का पुसला गेला नव्हता. मित्रांनो, राजकारणातलं हे वलय इतकं भीषण असतं की एखादा डाग लागला की तो पुसणं कठीण. पण भुजबळ साहेबांनी कायदेशीर लढाई सोडली नाही. आता या निकालाकडे वळूया. 23 जानेवारी 2026 रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाने भुजबळ आणि त्यांच्या नातेवाईकांना निर्दोष मुक्त केलं. कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचं तत्व मांडलं, नो प्रोडिकेट ऑफेन्स, नो मनी लॉन्ड्रिंग. म्हणजे काय? तर मूळ भ्रष्टाचार सिद्ध झाला नाही, तर त्यातून आलेला पैसा हा कसा सिद्ध होणार? कोर्टाने स्पष्ट केलं की पुराव्यांच्या अभावी हा खटला पुढे चालवता येणार नाही. ही केस म्हणजे मुळे नसलेलं झाड, असं कोर्टाने नमूद केलं. मित्रांनो, हा फक्त कायदेशीर विजय नाही, तर मोठा राजकीय विजय आहे. सध्याच्या महायुती सरकारमध्ये भुजबळ कॅबिनेट मंत्री आहेत. या निकालामुळे विरोधकांकडचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आता बोथट झालाय. ओबीसीचे मोठे नेते म्हणून भुजबळ आता अधिक ताकदीने राजकारणात सक्रिय होतील. पण यातील दुसरी बाजू म्हणजे अजूनही काही सामाजिक कार्यकर्ते या निकालाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्र सदनचा संपूर्ण प्रवास, आरोपांपासून अटकेपर्यंत आणि आता थेट निर्दोष मुक्तता. तुम्हाला काय वाटतंय? ही केस खरोखर पुराव्याअभावी पडली आहे की यात काही राजकीय गणित आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सोप्या भाषेतल्या राजकारण आणि घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पात्रा सावली कट्टा.